जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर आता 29 ऑगस्टपर्यंत आपल्याला घरोघरी जाऊन एकदम जनजागृती गावं करायच्यात आहे. आता फक्त 4 कोटी समाज तर आपला आरक्षणमध्ये गेलेला आहे. उर्वरित फक्त 2 कोटी समाज राहिला आहे. कुणाची तरी बहीण राहिली असेल, कुणाची तरी आत्या राहिली असेल, कुणाची तरी असं आपले भरपूर नातेवाईक ह्याच्यातून राहिलेले असतात. त्याच्यामुळं आता एकजूट दाखवायची. आता फक्त थोड्यासाठी माघार घ्यायची नाही. ज्यांचे कुंडी प्रमाणपत्र निघालेत ना, त्यांनी तर अवश्य तिथं यावं. कारण की जर एखाद्या वेळेस आपण नाही तिथं जमा झालो तर ह्याला फक्त आपला हे मराठा समाज कारणीभूत ठरेल. कारण की एकीचं बळ ह्याला कुणीही काही कुठंही हटवू शकत नाही. त्याच्यामुळे एकीचं बळ म्हणजे की न हरवणारी शक्ती त्याच्यात जमा झालेली असते माझ्या बांधवांनो. तर आता आपल्या समाजासाठी फक्त 2 दिवस वेळ द्या आणि आम्हाला सोडण्यासाठी तुम्ही या. कारण की 90% जरी पडली तरी ओबीसीतून 70%वाला 90च्या पुढे जाऊ शकते. मग तुमचे 70 लाख 80 लाख काय कामाचे नाही. तर त्याच्यामुळं पैशापेक्षा जास्त कुणबी प्रमाणपत्राला जास्त आपल्याला किंमत द्यायची. आपला समाज पुढे न्यायचा आहे. की आता आपल्याला कष्टानं पैसा कमवायचा नाही, तर आपल्याला आता बुद्धीनं पैसा कमवायचा आहे. त्याच्यामुळं बांधवांनो की ह्या सरकारला असा घाम फुटला पाहिजे. हिथून गाड्या निघालेल्या बघितल्यापासून सरकारला घाम फुटला पाहिजे. आणि तिथं आपण पोचायच्या आत आरक्षण दिलेल्याचा आपल्या कानावर आवाज आला पाहिजे. ह्या ताकदीनं आपण निघालं पाहिजे. ह्याच्यामुळं मला एक सांगायचं की आला वारा गेला वारा, आला वारा गेला वारा, उडून गेला भरारा. कधी संपणार नाही ह्या मराठ्यांचा दरदरा. ह्या फडणवीसला आपण दाखवून द्यायचे. जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा कोटी मराठा.